नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सोजीचा ढोकळा. खरं तर रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा हा ढोकळा अतिशय मऊ लुसलुशीत होतो आणि कोणी जर पाहुणे यायचे असतील तर आपण हा करून पण ठेवू शकतो. चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात. इथे आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे. याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने हे मिक्स करून घेऊ. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स झालंय. आता याला 15 मिनटं भिजू देऊयात. झाकण ठेवून 15 मिनटं भिजू देऊयात. आपले 15 मिनटं झालेले आहेत. बघूयात. पीठ एकदम घट्ट झालेलं आहे रव्याचं, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालूयात ढोकळा हलका तिखट होण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरेचं पेस्ट घालूयात. अगदी हलका तिखट करायचा आहे आपल्याला. हे चवीनुसार मीठ घालूयात. 1 टीस्पून साखर घालूयात. तेल घालूयात ढोकळा कोरडा लागू नये म्हणून. 1 ते 2 चमचे तेल घालायचं पोहे खाण्याचे. आता याला मिक्स करून घेऊयात. आता आपण इथं ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतले आणि सुरुवातीला अर्धी वाटी हे थोडं थोडं करून आपण यामध्ये घालूयात. आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करावी लागेल. आणखी लागेल आपल्याला पाणी. एवढे घालून देऊ म्हणजे आपल्याला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. हे छान मिक्स करून घेते मी. छान मिक्स झालं आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्ही बघू शकता अशी. आता यामध्ये आपल्याला सोडा किंवा मग फ्रूट सॉल्ट किंवा इनो घालायचे. माझ्याकडे सोडा आहे म्हणून मी सोडा घालते. यामध्ये घालूयात. आता हे या चमच्याने पाव चमच्याने 2 चमचे आपण सोडा घालूयात आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं लिंबू पिळूयात आणि आता मिक्स करून घेऊयात. छान पीठ फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता. स्टीमरही आपण गरम करायला ठेवलं आहे. आता त्या थाळीमध्ये ओतून घेऊ. यामध्ये ओतूयात. झाकण ठेवूयात आणि 15 मिनिट याला स्टीम करूयात, होऊ देऊयात. बघूयात. आपले 15 मिनटं झालेले आहेत आणि ढोकळा झाला का बघूयात. मस्त झालेला आहे. आपण गॅस बंद करूयात आणि ढोकळा थंड व्हायला ठेवूयात. ढोकळ्याच्या किनारी आपण सोडवून घेऊयात अशा.
मस्त फुगलेला दिसतोय अशा. आणि अनमोल्ड करूयात याला. आता अनमोल्ड करूयात. ढोकळा आपला कट करून झालेला आहे. मस्त जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त. आता यावर आपण फोडणी घालूयात. फोडणीमध्ये जिरे, मोहरी, तेल, हिंग, मिरची, कढीपत्ता घातलेला आहे, हिंग घातलेला आहे. आणि या फोडणीने मस्त लागतो ढोकळा. कोणी पाहुणे आले तर पटकन करायला छान, उपमा पोहे करण्यापेक्षा मस्त जाळीदार होतो. थोडंसं लाल तिखट भरभरूया म्हणजे ढोकळा आपला मस्त दिसेल. आणि खोबरं कोथिंबीर टाकूयात. खोबरे आणि ढोकळा खूप मस्त. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर पटापट लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त राहा.